जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। 46 लाखाचा ब्युटी प्रोजेक्ट की भ्रष्टाचाराचा खेळ, इंदिरा गांधी चौकात गोंधळ। सौंदर्यीकरणाच्या नावाखाली अनियमितता, वर्ध्यात नागरिक संतप्त। निधी मंजूर पण कामात गडबड, इंदिरा गांधी पुतळा परिसरावर प्रश्नचिन्ह, विकास की देखावा। 46 लाखाच्या कामावर संशयाचा ढग। 46 लाखाचा निधी मंजूर पण कामात मोठी गडबड। वर्धा शहराच्या मध्यभागी असलेल्या प्रियदर्शनी इंदिरा गांधी पुतळा परिसर ज्याचा चेहरा बदलणार, शहराचं वैभव उजळणार असं सांगितलं जातं, पण प्रत्यक्षात काय चाललंय? एकीकडे सौंदर्यीकरणाच्या नावाखाली लाखोंचा निधी खर्च, तर दुसरीकडे कामात अनियमिततेचे आरोप। ज्या थोर पुरुषांच्या पुतळ्याचं सौंदर्यीकरण झाले त्यांचे हे नियमित देखभाल होत नाही। प्रत्येक पुतळ्यासमोर 20 लाख रुपये खर्च करून कारण जे बसवले तेही कधी बंद तर कधी सुरू राहत, त्यात अनियमितता दिसत नाही। त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी। हा प्रकल्प सेवाग्राम विकास आराखड्याअंतर्गत मंजूर। सुरक्षा भिंत, आकर्षक लाईट्स, हिरवळ, सगळं कागदावर सुंदर, पण जमिनीवर वास्तव वेगळंच का? मोठा सवाल। 46 लाखाचा निधी नेमका कुठे आणि कसा खर्च होतोय? कामाची गुणवत्ता तपासली जाते का? कामाला सुरुवातीलाच रॉ मटेरियल टाकलं जात आहे, एस्टिमेट नुसार काम होताना दिसत नाही, मग प्रशासन फक्त कागदावरच सौंदर्यीकरण दाखवतंय। स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी सातत्यानं पाठपुरावा केला, पालकमंत्र्यांच्या पुढाकाराने निधीही मंजूर झाला, पण आता त्याच कामावर प्रश्नचिन्ह। नागरिकांचा संताप वाढतोय। काम दर्जेदार नसेल तर सौंदर्यीकरणाचा फायदा कामचा थेट सवाल। प्रशासनाला कामात पारदर्शकता कधी येणार? जबाबदार कंत्राटदारावर कारवाई होणार का? की पुन्हा एकदा जनतेच्या पैशाचा खेळ होणार? की ही केवळ विकासाची बातमी नाही, तर ही आहे जबाबदारीची कसोटीच म्हणावी लागेल। रविराज घुमे, जनसंग्राम न्यूज, वर्धा।